मागील अनेक दिवसांपासून हिट अँड रनच्या घटना घडत आहेत। वसईत देखील अशीच एक घटना घडलेली आहे। एक इनोवा गाडी एका बसक्या घरामध्ये घुसलेली आहे। वसई पश्चिमेच्या तहसीलदार कार्यालयासमोर जी छोटी घरं आहेत त्या घरामध्ये इनोवा कार घुसली होती। काल रात्री 1:30च्या सुमारास हीच ती इनोवा कार आहे MH14GA 7127। ही कार सुसाट तहसीलदार कार्यालयाकडून आली आणि ही कार ज्या एका घरामध्ये घुसली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी नाही झाली, परंतु मोठ्या प्रमाणावर घराचं नुकसान झालेलं आहे। आणि यावेळी कैवल्य जयकर हा जो आहे इसम गाडी चालवत होता, त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। वसई पोलीस स्टेशन यामध्ये तक्रार देण्यात आली। घराची सुरक्षा भिंत तुटलेली आहे आणि घराच्या बाहेर जे टेबल खुर्च्या होतात ते देखील तुटलेलं आहे। तर इनोवाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। विशेष म्हणजे या अपघातामध्ये एक कुत्री देखील तिचा मृत्यू झालेला आहे। वसई तहसीलदार कार्यालयाकडून टर्न मारल्यानंतर डिवायडर ओलांडून विरुद्ध दिशेने जे छोटी घरं आहेत त्या घरामध्ये इनोवा कार घुसली। यामध्ये ड्रायव्हर जो आहे हा दारू पिल्याचं सांगण्यात येते। पोलिसांनी त्याच्या रक्ताचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि आता रिपोर्ट आल्यानंतर पुढचा जे कलम ॲड करण्यात येणार आहे। परंतु अशा प्रकारच्या घटना वसई विरारमध्ये आधी घडलेल्या आहेत की दारू पिऊन गाडी चालवणं आणि विक्रोळीची घटना असेल, पुण्याच्या घटना असेल, मोठ्या प्रमाणावर दारू पिऊन चालक गाडी चालवतात आणि अशा प्रकारच्या घटना घडतात। या घटनेत माणसाचा जीव जरी नसेल गेला तरी एका मुक्या प्राण्याचा जीव गेलेला आहे। यावर पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। वसई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वसई तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर वसई गावातून स्टेशन बाजूकडे जाणाऱ्या इनोवा कारच्या चालकाने आज पहाटे 1:30 वाजताच्या सुमारास अपघात केलेला आहे। सदर चालक हा वसई गावातून स्टेशनकडे जात असताना अगोदर त्याने पंचायत समिती बाजूला उभ्या असलेल्या मोटारसायकलला धडक देऊन नंतर त्याचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं डिवायडर ओलांडून सदर वाहन विरुद्ध दिशेचे गटार ओलांडून पुढे गेलेले आहे। या दरम्यान सदर वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या घराच्या संरक्षक भिंतीला धडक दिलेली आहे। तसंच घराच्या अंगणात असलेले टेबल, खुर्ची, फर्निचर याचं देखील नुकसान झालेलं आहे। आणि सदर वाहन हटवताना सदर वाहनाखाली कुत्र्याचं सुद्धा मृतदेह आढळलेला आहे। बरोबर आहे। सदर घटनेबाबत वसई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे। या घटनेमध्ये जो कुत्रा मयत झालेला आहे त्या कुत्र्याची देखील पोस्टमार्टम करण्यात आलेले आहे आणि घटनेबाबत पुढील तपास चालू आहे। किती जण होते आणि ड्रग वगैरे केले होते? सदर वाहनामध्ये तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकूण 3 इसम होते। यापैकी जो चालक होता त्या चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली असून प्राथमिकदृष्ट्या त्याने मद्याचं सेवन केलेलं असल्याबाबत वैद्यकीय अहवाल प्राप्त आहे। त्याचं रक्त नमुन्याची चाचणी घेण्याकामी सदरचा नमुना लॅबमध्ये पाठवण्यात आलेला आहे। त्यांच्यावर काय गुन्हा दाखल? सदर घटनेबाबत भादवी आता नवीन जे कायदे आलेले आहेत BNS, या BNS ॲक्ट कलम 181 तसंच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे।